लावते गो होटाला. दोघींना पण माहिती नाही आम्ही कुठे चाललोय ते. तुम्ही बघा आम्ही कुठे चाललोय. आता बोलायचं की नंतर? नंतर बाई बघू शकता मी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हवा पण खूप मस्त आली, बरं वाटलं. सो ते सोडा. सो गाईज, मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की माझ्या मैत्रिणीवर प्रँक करणार आहे. सो मी प्रँक तर काय करू नाही शकले, कारण की तिथे आम्ही 4-5 जणी होत्या आणि खूप म्हणजे आवाज पण होता, त्यात आमची मस्ती चालू होती. तर मग तेव्हा काही जमलं नाही. जर आज जमलं तर मग आज करून टाकेन, नाहीतर मग नाही. आणि जी मी क्लिप बनवलेली की प्रँक करू नाही शकली असं, ते चुकून फाईल डिलीट झाली, तर म्हणून मी ह्या ब्लॉगमध्ये बोलते. बघू, मग आज पण जाणार आहे थोडीशी मस्ती करायला, तिला अजून त्रास द्यायला. तर तुम्ही पुढे बघतच राहा आजचा ब्लॉग कसा होतोय कसा नाही ते. आणि गाईज, असेच जर फनी ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा. आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं. सो बघत राहा, आपण भेटूया पुढे. सो गाईज, आता माझा ब्लॉग अपलोड करून झाला आहे. मी फ्रेंडच्या घरी आलं आहे आणि ती झोपलं आहे. सो आज मी खूप लेट आलंय म्हणून मी पण झोपलंय. आणि ह्या दोघी मला खालती भेटल्या. मरू नको मरू नको, मेली गेली. सो गाईस, इथे ना मिरच्या झाल्यात. मिरच्या तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या मिरच्या झाल्यात. सो कोणी माझ्यावर जळत असेल ना तर मिरची लावते. काय बरोबर ना? कधी 18 तारखेपासून प्लॅन चालू होता आमचा स्टेशनला जायचं, पण आज पचकन हवा सगळं तोडून टाकते गाईस. अजून तर गाईस, आम्ही ना आता चाललंय, म्हणजे मलाही घेऊन चाललंय. लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. तर गाईस, मी खूप दिवसांनी हिला भेटले नाही, आम्ही भेटलोय खूप दिवसांनी. तर ही माझी बेस्टी आहे, हिला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. आणि ती काय बोलत होती, डिंपल? काय सरप्राईज करा. हा, सरप्राईज करा. हा, सरप्राईज करा. चॅनलचं नाव काय? हा, रोहिणी ब्लॉगरला रोहिणी ब्लॉगरला खरं बोल. रोहिणी ब्लॉगर खरं तोंडातून असंच होते. रोहिणी ब्लॉगरला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट नाही, परत 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 कट. रोहिणी ब्लॉगरला रोहिणी ब्लॉगरला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि खूप सारं शेअर करा. हा, थँक्यू. ते मला फिरायला नेते, माहिती नाही, खूप दिवसांनी भेटलेत तर चालली मला घेऊन. आता बघू आम्ही कुठे जातो हे आम्हाला दोघींना पण माहिती नाही. आम्ही कुठे चाललोय ते तुम्ही बघत राहा. आम्ही कुठे चाललोय तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तो बघत राहा. तो चल चले गिरे पड़े उठे उड़े
गाईज आता आम्ही पेट्रोल टाकायला आले. सो गाईज आता ना आम्ही पेट्रोल टाकायला आले. तर इथे खूप गर्दी आहे म्हणून भडकले. आम्ही पेट्रोल वाल्याला बोलले 100चं पेट्रोल टाक, म्हणजे थोडस म्हणजे अर्धी टाकी तर आहे तरी पण आम्ही 100चं टाक बोलले. त्यांनी 70 ऐकलं आणि 70 रुपयाचं पेट्रोल टाकलं. आता काय बोलायचं ह्या माणसाला, म्हणून ही भडकली. जायचं त्याच्याकडे 100चं नाही केलं पूर्ण तर. आता आम्ही चाललोय. आता बोलायचं की नंतर? हा आता नंतर आम्ही अर्ध्यात पोहोचलो ना की मग तुम्हाला सांगणार आम्ही कुठे चाललोय. ठीक आहे. आणि जर तुम्ही वसई मधले जर कोण बघत असतील तर तुम्हाला समजून जाईल रस्ता बघून. बरोबर ना? बरोबर. हवा भरतोय. त्या काकाने डोकं फिरवलं, त्यांना बोललं की 100 रुपयाचं पेट्रोल टाक, त्यांनी 70 रुपयाचं आहे. 70 रुपयाचं पेट्रोल टाकलं. आता या 30 रुपयाच्या पेट्रोल साठी परत जाऊ तिकडे. होड़ लगदी लखां दा नोट लगदी मौका मिला है वहिनी ब्लॉगरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर सारे कमेंट करा. पण चांगलेवाले कमेंट करा, नेगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह कमेंट करा. करो गाइस जल्दी. भाई खतरनाक बरे खतरनाक. तिच्याकडून मला अजून शिकायला लागेल. काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. माझा आजचा ब्लॉग काय होणार मठात जाऊया. आणि आज गुरुवारच आहे पण मी मावरं खाल्लोय. हे हा चिकन खाल्लंय. बघा आमचं काय काय चालू आहे. पहिले प्लॅन झाला मठात जायचा. अजून एक प्लॅन आहे तिथे तर आम्ही जाणार आहे, पण असं राहायचं ते आपण अजून एक प्लॅन झालेला की मठात जायचं. स्वामी समर्थांच्या मठात जायचं. आणि आज गुरुवार आहे पण आज मीनी तर मच्छी खाल्ली आणि हिने चिकन खाल्ली म्हणून प्लॅन कॅन्सल होय. पण आपण इथून गेले पण मला हा रस्ता माहिती नाही खरंच. वाव खरं माहिती नाही. शपथ माहिती नाही. आज जायचं होतं आपल्याला तिकडून तुझ्या ब्लॉगच्या चक्कर मध्ये इथे गाडी टाकली. तर मी इथूनच काय वाटतं. तर गाईज आम्हाला दोघींना पण रस्ते माहिती नाही आणि तरी पण चाललोय. आता बघू इथून चालले. आता समजलं. रस्ते तर खूप आहेत पण आम्हाला माहिती. बरोबर आले गाईज, आम्ही बरोबर आले. चुकीचे नाही. चुकलो नाही, बरोबर आले आणि कडे कडे चालवा. तुझ्या गाईला होते काय काय दाखव लगा. हे बघ काय बोल कसं खायला पण काय बा. अरे मेहंदी काढून ठेवलंय बाई. दाखवते गाडीवर आहे आणि स्टंट मारते. केला आणि बघा तिथं वाकडा बघू शकतात. हे नाही वा. आता मी हा तर आता काहीच तुम्ही सांगा आम्ही कुठे आलो. कुत्र्यांची पार्टी चालू आहे पण ते आता झोपाझोप झाल्यात बघू शकता. वही कंपनी आहे आणि स्कूल आहे. सो तुम्ही हे बघून सांगा आम्ही कुठे आल्यात. सांगा लवकर. आम्ही आल्यात आता भुईगाव बीचला. आम्ही भुईगाव बीचवर आलोय. आम्ही आलोय भुईगाव. सो गाईज बोलणार नाही. सो गाईज आम्ही आलोय आता भुईगाव बीचवर. म्हणजे आता चाललोय आणि
हे बघा ना, खतरो के खिलाडी. सो गाईज आता ना आम्ही चाललोय. इथे भुईगावला माझी मावशी पण राहते, तर मग तिच्या घरी पण चालले. मस्त पाणी वगैरे पिऊ. भाई इथे आले ना तर बंगले खूप भारी भारी बघायला भेटतात. आमचा बंगला कधी होईल नाही माहिती. आणि इथे आता रस्ते पण बनवायला घेतल्यात, बघू शकता. इथे सो गाईज आम्ही मावशीच्या घरी आलो. खूप महिन्यानंतर आले. आईने मसाला करायला घेतलाय. सो कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं इथे येऊन. छोटच आहे. तर गाईज आता आम्ही तिकडनं निघाले आणि आता चाललोय बीचवर. बीचला तिची केस बघा किती उडतात, तिचे चुलके उडतात, पूर्ण तोंडात जातात. माझं बोल ना मी पुढे घेते. आता येईल तर सकाळी पहाटे म्हणजे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर नाही. त्यावेळी नाही मग संपते. अरे म्हणजे आपण जर जास्त वगैरे जण असले ना, मस्ती वगैरे बैलगाडी आता सांगतो समोरून बैलगाडी येते. पूर्ण गावाची फिलिंग येते. दोन मागे पण आहेत. वसईचा विकास करायला लागलाय. जिथे तिथे पाण्याची पाईपलाईन, पण रस्ता मोडतात, रस्ता वगैरे तोडतात. पण रस्ता तोडल्यावर 3-4 महिन्यांनी तो रस्ता बनवतात. तेव्हापर्यंत तर खूप सारे ऍक्सिडेंट वगैरे होतात. मग काय करणार? ह्याला काय वसईचा विकास बोलणार? ह्याला तर वसईची काय बोलतात संख्या संपते. तुम्ही नदी बोलायला काय जाते? गटार आहे पण ते. गाणं केली ज्या बागेत नेते गो, तुला केली खावाया देते गो. एक रील आलेली माझ्याकडे. वसई पण काय कोकणापेक्षा कमी नाही. आणि खरंच वसई कोकणापेक्षा कमी नाहीच आहे. बघू सगळ्यात आम्ही आता कोकणामध्ये आलोय, बघू शकता. तर गाईज आता आम्ही आल्यात भूताच्या जागेवर. सो वेट, स्मशान हे बघू शकता तुम्ही. आणि इथेही बघा, पोरीला काय काय पाहिजे इथून बघू. माझं बेशी लागणार काट्यात रे. आणि त्याला आली एक काढली, दुसरी आणि तिसरी तिसरी पण आहे. 2 भेटल्या. वाव. आणि एक गॉगल पडला खाली, तर असा मी वरती लावलेला. डोळ्यात गेला. बस अजून नाही संपत, अजून बाकी. ए
मला एक थंबनेल घेऊ दे ना. काय करतो थंबनेल. हा अशीच काठी घेऊन राहा. बघू शकता तुम्ही. ह्याच्यात टाकू. काटा लागलेला आहे बघा बघा. असं माझ्या हाताला काटा लागलाय, रक्त निघतंय बघा. असं दाबू नको ना. आता तुला टिक्का लागते. एक चुटकी ह्याच्यात बघ ना. हे आण चपलीचं. एक चुटकी सिंदूर तू क्या जानेगी. बघू शकता तुम्ही आम्ही ह्या गाडीवर आल्यात. सो ती ही जी आहे आणि स्वतःच्या मेहनतीने घेतलंय तिने. तुम्ही पण अशी मेहनत करा आणि स्वतःचे स्वप्न स्वतः पूर्ण करा. अजून एक स्वप्न आहे, ते तर सरप्राईज आहे. ते आता नाही, अजून खूप टाइम लागणार आहे. मला खूप सारे पैसे जमा करायला लागणार आहे, मग ते कम्प्लीट होईल. ते मी कोणाला सांगणार. ते अजून मला पण नाही तिने सांगितलंय काय. तर गाईज आता थांब. सो ही माझ्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला दिसतच राहील आणि नवीन दिसली असेल, 2 ब्लॉग सोडून दिसले. सो गाईज तुम्हाला ते 2 ब्लॉग आवडले असतील तर तुम्ही लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आता हा पण जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण तिथं समुद्रात जाऊ. सो गाईज आम्ही आता समुद्रात चाललेत. सुरुचीला नाही आलो आम्ही. रील शूट करत होते. सो आम्ही तिकडे होते, तिकडनं आले इथे आणि इथून गेलते तिथे. सो आम्ही असं गोल गोल फिरत होते. बोल आता काहीतरी. काय बोलू आता. आम्ही इथे आलेलो, फिरलो, खूप मजा केली, खूप खाऊ खाल्लं. आता चाललोय घरी. घरी म्हणजे असंच थोडं कुठेतरी भटकणार, असंच थोडं मला शिकवते. हां बस. ती तुला सवय झालेली असेल ना, म्हणून तसं. बघा आम्ही तर आता आम्ही इथे बीचवर आलेलो होतो. खूप मजा केली, खूप मस्ती केली. आता आम्ही चाललोय असंच, म्हणजे घरी तर नाही चाललोय, घरी जायला खूप कंटाळा आलाय. मग असंच कुठेतरी भटकतोय. मग खूप सारं खाऊ पण खाल्लं आम्ही आणि खूप समाजसेवा केली. म्हणजे इथे कुत्रे होते ना, त्यांना पण आम्ही दिलं. आणि आता आम्ही चाललो घरी. तर तुम्ही पण चला. सो गाईज आता आम्ही घरी आले. सो चला आता मी चालली घरी. बाय बाय. बाय बाय. जस्ट आली आणि हातपाय धुतले आणि आता थोड्या वेळ बसते. मला हे दोघी घ्यायला आलते तर मी ह्यांच्यासोबत मग परत आली आणि आता चाललेत आम्ही पेट्रोल. आम्ही आता चाललो आहे पेट्रोल भरणार, कुठे जाणार, खाणार पिणार, झोपणार. आणि तिच्यासाठी 2 शब्द बोल ना. 2 शब्द बोल. कोण 2 शब्द फक्त 2 शब्द बोल. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि बेल दिसेल, बेल ती घंटी बोलतात ना, घंटा चर्चमधला, त्याला क्लिक करा. ती बघत होती, बघितलं का आपलं. बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हिरोईन विसरली का आम्हाला. मस्त. तू कशी. आता आम्ही ना पेट्रोल पंपवर आले परत. आमचं प्रेम ओतून चाललंय. काय नाही येत तशी. हो असं. बघायचं आमचं खाऊ पिऊन झालंय आणि फिरून पण झालंय. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.